आई मातेचा मंडळी, मी करुणा बंद्रे पुन्हा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते। तर आज मी बनवणार आहे बटर चिकन। तर बघूया, चला रेसिपीला आपण सुरुवात करूया। सर्वप्रथम मी घेतला आहे कांदे, घेतले 4। तर ह्याप्रमाणे आपण असा कांदा सोलून घेतला तर आपण तो बारीक चिरून घेऊया। आता चिरायचा आहे कारण की आपल्याला तो लालसर करायचा आहे। पातळ कापायचा आहे आपल्याला कांदा। तर आपण सगळे कांदे कापून घेऊया। पहिले कांदे कापेपर्यंत आपण पॅन मध्ये बटर टाकून घेऊया। आपल्याला बटर चिकन बनवायचं आहे तर मी तेल वापरणार नाहीये। आपण बटर वरती कांदा ब्राऊन असा करणार आहोत। तर बटर गरम झाले तर तुम्ही बोलत असाल मी बटर टाकताना थोडंसं दाखवलं, एवढं कसं दिसतंय? तर तो स्टोव जास्त गरम झालं होतं म्हणून मी मोबाईल साईडला केलेला। आता आपण ह्याच्यावरती पहिला कांदा ब्राऊन करून घ्यायचा आहे, लाल एकदम लाल करून घ्यायचा आहे। मी सगळे कांदे नाही टाकलेत एकदाच, पहिला हा ब्राऊन करते। ब्राऊन का करून घेते, पहिले 2 कांदे ब्राऊन करून घेते आणि नंतरचे पुन्हा 2 ब्राऊन करून घेईन कारण की बटर कमी असतो त्याच्यामुळे। सगळाच कांदा होऊ शकतो पण हा कांदा पहिला आपण 2 कांदे ब्राऊन करून घेऊया कारण की मॅरिनेट होणार आहे। तर पहिला हा लाल करून घेऊया, तिथपर्यंत आपण दुसरं बघूया। तर हळद घेतले अर्धा चमचा जिरा पावडर आहे, 1 चमचा धना पावडर आहे, चिकन मसाला घेतलाय, गरम मसाला मी नंतर वापरणार आहे। चिकन मसाला आहे तो 1.5 चमचा घेतला आहे आणि 1.5 चमचा तिखट मसाला घेतला आहे। तर वाटणाला लागणार आहे 2 कांदे जे ब्राऊन करून घेणार आहोत आपण, ते वाटणाला वापरणार आहोत। तर लाल तिखट मिरची घेतली मी 4 ते 5 घेतल्यात, 10-15 लसूण पाकळ्या घेतल्यात आणि त्याच्यात 1 चमचा मी लाल मिरची, फक्त कलर येण्यासाठी लाल मिरची पावडर वापरणार आहे, तो 1 चमचा वापरणार आहे। बघू शकता आपण याप्रमाणे आपल्याला लालसर झाला तर काढून घ्यायचा आहे, तो काढून घेऊया। तर मंडळी, मॅरिनेशन करायला मी दही घेतला आहे आणि जे आपण मसाले काढले होते ते मसाले सगळे टाकले आणि थोडेसे मॅरिनेशन करताना नंतर आपण पुन्हा वापरणार आहोत मीठ, नंतर पुन्हा आपण टाकूया। आणि हा तळलेला कांदा, ह्याच्यात भाजलेला कांदा आहे तो याच्यात टाकूया, हे सगळं मिक्स करून घेऊया। चिकनचे पीसेस मी नरमच घेतले, तर हे सगळे नरमच घ्या किंवा तुम्हाला जसं आवडेल त्याप्रमाणे घ्या। आता हे 15 ते 20 मिनिटं मॅरिनेशन करत ठेवणार आहोत आपण। आता पर्यंत आपण वाटण्याची तयारी करूया। आता वाटणाला आपण लाल मिरची, लसूण, एक चमचाच वापरूया आपण ह्याच्यात लाल तिखट, कलर येण्यासाठी फक्त वापरलाय मी हा लाल मसाला। आता ह्याच्यात मी अजून एक गोष्ट वापरणार आहे ती टॅमॅटो। मी ह्याच्यात टॅमॅटो वापरणार आहे। असे छोटे असतील तर 2 घ्या आणि मोठे असतील तांबाटी तर 1 भरपूर होतं, तर मी 2 तांबाटी घेते। तर आपण हे वाटण करून घेऊया। तांबाटी कापून घेतली आहे मी ह्याच्यात। आता ह्याच्यात आपण फ्राय केलेले 2 कांदे होते ते टाकूया आणि मग ह्याचं वाटण रेडी करून घेऊया। आपण ह्याचं वाटण रेडी करूया। ह्याप्रमाणे वाटण झाले। आता हे वाटण आपल्याला नंतर वापरायचं आहे। तर आता दुसरी गोष्ट, आपण चिकन शिजायला ठेवायचे, तर चला तिकडे जाऊया।
तर मंडळी ह्याच्यात आपण कांदा वगैरे फ्राय केला आहे, पण त्याच्यातलं बटर कमी झाले आणि पुन्हा थोडंसं बटर वापरते ह्याच्यात. तर आता बटर गरम झालंय, तर आता आपण ह्याच्यात 1 चमचा जिरं टाकूया. जिरं थोडंसं तडतडलं का मग थोडासा कांदा टाकूया आपण. तुम्ही एक गोष्ट बघितली असेल की मी ह्याच्यात हिरवी मिरची अजिबात नाही वापरली आहे. हा जास्त शिजवायचा नाही आपल्याला कांदा, थोडंसं परतून घ्यायचं. आपण जे चिकन मॅरिनेशन करायला ठेवलं होतं ते आता आपण टाकूया. हे तसंच सोडायचं. एक चांगलं चिकन बटरवर पहिला व्यवस्थित फ्राय करून घेऊया. गॅस आपल्याला फास्टच ठेवायचे आहे. आता मी थोडंसं याच्यात पाणी टाकून वाफेवर शिजायला ठेवायचं. मी वाटण चांगली उकळी येऊ दे ह्याला. मग पुन्हा तुम्हाला जर वाटलं चिकन शिजलं नाहीये तर आपण त्याच्यात थोडंसं पाणी ऍड करूया. मंडळी आता ह्याला चांगली उकळी आली आहे, तर आपण आपलं वाटण टाकूया ह्याच्यात. वाटणामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून तेही त्याच्यात टाकूया. तर मंडळी आता याच्यात मी पाणीही वाढवलं आहे. आता आपल्याला तुम्हाला जसं पातळ पाहिजे असेल तर रस पातळ ठेवा, नाहीतर तुम्हाला घट्ट सुकं पाहिजे असेल तर सुकं ठेवा, जसं तुम्हाला आवडत असेल त्याप्रमाणे. आम्हाला तरी जास्त घट्ट आवडत नाही, ग्रेव्हीवाला नाही होणार आहे. तर आपण याच्यावर ढाकण ठेवूया आणि पुन्हा व्यवस्थित शिजून घेऊया. चिकन झालंय, तर आता 1 चमचा आपण गरम मसाला टाकूया वरतून थोडासा. आवडली तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. तर भेटू आपण नवीन व्हिडिओत नवीन काहीतरी घेऊन. तब तक के लिए बाय बाय. फेल असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत नवीन काहीतरी घेऊन. तब तक के लिए बाय बाय.